ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अनुराधा कोऑपरेटिव्ह सोसायटी उपोषणाचा तिसरा दिवस. अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी हिंगोली अध्यक्ष व संचालक 4038 ठेवीदारांच्या 6,27,65,130 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, ज्यामध्ये गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी व अन्य काही जणांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट करण्यासाठी दिनांक 22 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले की अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हिंगोली यामध्ये अपहाराचा गुन्हा 3 मे रोजी दाखल झाला आहे, ज्यामध्ये एकही आरोपी अटक करण्यात आला नाही. गुन्हा दाखल झालेल्या आरोपीपैकी काहींनी त्यांच्या नातेवाईकांकडे संपत्ती हस्तांतरित केली आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, संचालक, कर्मचारी व इतर आरोपींच्या नावे असलेली संपत्तीची चौकशी करून ती जप्त करण्याची मागणी करण्यात यावी, अशी मागणी सय्यद लतीफ, सय्यद महबूब, सय्यद शमीम, सय्यद लतीफ, सावन कुमार मंडवाल, मनीषा मंडवाल, स्वाती गुंडेवार, सय्यद नाजेरा, सय्यद हबीब, पठान तबस्सुम बेगम, अमजद खान, रवि रमेशलाल चौधरी, शर्मा सागर सत्यनारायण, सचिन उमाकांत परसल्लू, सय्यद माजिद सय्यद नूर, ज्योती अनिल काबरा, ससे स्वाती रमेश, शेंडे रत्नमाला सतीश आदी उपोषणाला बसले आहेत. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली. 6,27,65,130 रुपये का जो घोटाले करने का मेन सूत्रधार है अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे, संचालिका सीमा अशोक कांबळे, संचालिका अनुराधा वामनराव कांबळे, ये तीनों भी लोग एक ही घर के हैं. ये तीनों लोगों ने पूरे बैंक का अपहार करके 6,27,65,130 रुपये का अपहार करके 4,038 लोगों की फसूली करते हुए जो अशोक कांबळे अध्यक्ष है वो अपनी प्रॉपर्टी दूसरों के तरफ न जाना इसलिए परस्पर अपने खुद की बहन कंचनमाला प्रदीप गवई इनके नाम से पलटा दी. दूसरी प्रॉपर्टी जो अनुराधा वामन कांबळे इनके नाम से सिरपुटी में 6.5 एकड़ खेत है, वो अपनी बेटी उषा बालासाहब किरण को बख्शिश पत्र बोल के देती है, जबकि अनुराधा वामन कांबळे को मालूमात है कि लोगों का 4,04,038 लोगों का देना है और ये अपने बेटी को बख्शिश पत्र दी. तो इसमें पूरा परिवार इनका फ्रॉड है. और ये परिवार में उनके जो अशोक कांबळे के जीजा है बाला साहब वानखेड़े, इन्हों मेन सूत्रधार है. जो भी इनका मास्टरमाइंड है वो बाला साहब वानखेड़े है. इन्होंने पूरी संगमत करके 4,038 ठेवीदार का पूरा इन्होंने अपहार कर दिया है. लोग अभी ये पूछ रहे हैं कि अभी तक 4 महीने हो चुके हैं, अध्यक्ष और उनकी पत्नी, उनकी माताजी कोई भी अभी तक अटक नहीं हुए. तो लोगों का बोलना ये है कि अध्यक्ष यहाँ से फरार है, क्या अध्यक्ष भूमिहीन हो गया है और लोग सब परेशान है. किसके दवाखाने के मसले हैं, किसके शादी के मसले हैं, कोई बीमार है, 80 साल के बुजुर्ग हमारे सामने बैठे हुए हैं, उनकी तबीयत के है. ऐसे बहुत से वादे हैं जो 4,038 लोग बेघर होने के चांसेस ज़्यादा है. कितने दिन से बैठे अभी यहाँ पर? आज का उपोषण का दूसरा दिन है. दूसरा दिन है. तो अभी कोई अधिकारियों की तरफ से वहाँ कोई पूछताछ हुई नहीं? अभी अधिकारियों की तरफ से पूछताछ पुलिस प्रशासन आकर गए हैं, लेकिन अभी ठोस सबूत नहीं दिए उन्होंने. ऐसा हमारी मांग है कि भाई जब तक मेन आरोपी को अध्यक्ष को वो अटक नहीं करते तब तक हम अपना अनशन उपोषण. तुम्हारी मांग है कि और आरोपियों को बढ़ाना चाहिए कि नहीं? दूसरे आरोपी जो आरोपी है, हाँ, मेन आरोपी अटक करना है. जो उनका जीजा है, अच्छा उनका मोबाइल चालू है, अच्छा उनका लोकेशन उनके जीजा को अगर लाए वो चौकसी के लिए, अच्छा तो सब
मालूमात नहीं। अच्छा अच्छा हाँ, लोग पैसे के लिए तगादा कर रहे होंगे ना आपके पास। लोग तो आपको क्या लगता है तुम्हारा कोई केस मतलब? प्रशासन से उम्मीद है कि प्रशासन जल्द से जल्द हाँ अध्यक्ष साहब को अटक करे अच्छा और जो भी 4038 लोगों का पैसा वापस दे। उनको न्याय मिले। अच्छा आता काय करा सांगा, मला काही विलाज आहे का? मला 80 वर्षाची वय झाली, सांगा आता मला पैसे लागतात. हां आता द्यायचं म्हणलं तर मग हे असे करायला लागले. हां देईन आता. हां तुम्ही तक्रार केली का याबद्दल? आता तक्रार म्हणजे तुम्ही बसले ना उपोषणाला, हां उपोषणाला बसले ना कालपासून मी पण. तुम्ही पण बसले? हां मी बी उपोषणाला बसली ना. माझे पैसे मिळाव लवकरात लवकर आणि मला हे करावं. हां पैसे मिळाले पाहिजेत माझे. ठीक हां महाजन अंजय किराणा दुकान आहे आमची. आमच्या मालकाने ठेवले, आमचे मालक मेले. आता आम्ही काय करायचं, मी काय करायचं? पोरं काही कोणाची नाही आणि काही नाही, कोणी देत नाही काही नाही. मी काय करायचं आता? माझी 80 वर्षाची वय झाली. मला आता ऑपरेशनाला पैसे लागतात तर पैसे नाही. नाही तुम्ही पिगमी खाता उघडला होता का सेविंग खाता होता? एफडी एफडी केली होती का तुम्ही? हा किती लाखाची? सगळे म्हणून 40 लाख 40 लाखाची एफडी आहे. हो. किती वर्ष झाले त्याला? झाले तर आमच्या मालकाने टाकले तर माल काय सांगितले नाही. जवळजवळ 25 वर्ष झाले तेव्हापासून निघली, तेव्हापासून टाकलेली. इथं बिन त्या याच्यामध्ये हां हिंगोली बागांमध्ये दोन्ही हो